कवडे आणि आपण पाहतोय परफेक्ट न्यूज। सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा एक नवा निकाल आपल्यासमोर येतोय। जिल्हा परिषदेच्या गोपाळपूर गटाचा निकाल। गोपाळपूर गटामध्ये गेल्या अनेक दिवसापासून निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक लागणार याविषयी चर्चा सुरू असतानाच त्या ठिकाणी निवडणूक लढवण्यात आलेली होती, लावण्यात आलेली होती। ती जागा बिनविरोध करण्यासाठी दुर्गा अंकुशराव आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रयत्न करण्यात आलेले होते, पण ती निवडणूक लावण्यात आलेली होती आणि त्या ठिकाणी त्या जागेचा निकाल आता समोर येतोय। या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या दुर्गा गोपाळकृष्ण अंकुशराव यांना तब्बल 14,856 मतं मिळालेली आहेत, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार प्रियंका पराडे यांना केवळ 3,465 मतावर समाधान मानावं लागलं आहे। पंढरपूर तालुक्यामध्ये सर्वाधिक जास्त 11,391 मतांवर भारतीय जनता पार्टीच्या दुर्गा गोपाळ अंकुशराव या उमेदवार विजय झाल्याचं घोषित करण्यात आलेलं आहे। तर याच गटातील पुळूज पंचायत समितीमध्ये देखील प्रमिला शेंडगे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार आणि ज्योती पांढरे यांची या ठिकाणी BJP मधून लढत झालेली होती। या निवडणुकीमध्ये ज्योती पांढरे यांना 6,040 मतं मिळालेल्या होत्या, ज्या भाजपच्या उमेदवार आहेत, तर प्रमिला शेंडगे या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार आहेत, त्यांना 5,003 मतं मिळालेली होती। या ठिकाणी ज्योती पांढरे या 1,037 मतानं विजयी झालेल्या आहेत। गोपाळपूर पंचायत समितीच्या गणामध्ये देखील रंजना शिंदे या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला 5,751 मतं मिळालेले आहेत। त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार काजल मोरे यांना 3,753 मतं मिळालेली आहेत। या गटामधून भारतीय जनता पार्टीच्या रंजना अण्णासाहेब शिंदे या 1,998 मताने विजयी झालेले आहेत। अशा पद्धतीने एकंदरीत गोपाळपूर जिल्हा परिषद आणि गोपाळपूर पंचायत समिती आणि पुळूज पंचायत समिती या दोन गणासह गोपाळपूर जिल्हा परिषदेच्या गटावरती भारतीय जनता पार्टीनं आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे। या निकालामुळे आता पंढरपूर तालुक्यात एकंदरीत झालेल्या निकालामध्ये भारतीय जनता पार्टीला 2 जिल्हा परिषदेच्या जागा, 4 पंचायत समितीच्या जागा मिळालेल्या आहेत, तर NCPला 2 जिल्हा परिषदेच्या जागासह 2 पंचायत समितीच्या जागा आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीला 1 जागा अशा पद्धतीनं जागांचं वाटप झालेलं आहे। आत्ता ही निवडणूक चुरशीची होत असल्याचं चित्र आपल्याला दिसतंय। दोन्ही पक्षाच्या समसमान जागा या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या आहेत आणि आता पंढरपूर तालुक्यातील हॉटस्पॉट ठरलेल्या वाकरी जिल्हा परिषद गटाची मतमोजणी सध्या सुरू आहे। थोड्याच वेळात वाकरीचा काल आपल्यासमोर येईल, त्यासाठी पाहत रहा परफेक्ट न्यूज। धन्यवाद।